आपण आत्ताच बघितलं कशा प्रकारे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळात सापडतायत आणि केवळ सापडत नाही आहेत तर ते कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये या ठिकाणी घुसतायत। आमच्या किरीट भाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं, ज्या मालेगावमध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले। मालेगाव असेल, इकडे अमरावतीचं अंजनगाव असेल, अचानक त्या ठिकाणी एकेका गावामध्ये 100 लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे। 50 वर्षाचे 60 वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत। वोट जिहादचा पाठ तू सुरू झालेला आहे। हे सगळे घुसखोर आहेत। या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे। या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये। त्यामुळे या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची आपली लढाई, ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल। याच अराजकतावादी ताकदींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे। या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल, या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये पंथांमध्ये द्वेष भावना, त्यांच्यामध्ये विद्वेष, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय। अनेक घटना होतात, गंभीर घटना होतात, त्याचे पडसाद उमटतात, ते साहजिक देखील असतात, ते नैसर्गिक देखील असतात। पण अनेक वेळा अशा पडसादांचा उपयोग करून अराजकतावादी आपलं मत कसं पुढे नेता येईल असा देखील प्रयत्न करतात।